सर्व खेळाडूंना अगदी एकत्र करण्याचं काम या 8 बंधूंच्या माध्यमातून आपण पाहतोय। तर कॅडनेस कमिटी टीम आपण असेल तर आपण थोडंसं व्यासपीठावरती या। शैलेश दादा कदम साहेब असतील, शंकर दादा कदम साहेब असतील, संतोष दादा कदम साहेब असतील। तर पंच म्हणून देखील मैदानाचा ताबा घेतात आणि आज खऱ्या अर्थानं पहिली सेमीफायनल मित्रांनो कॅडनेस प्रीमियर लीग 2026। आणि आयोजक कमिटी आपल्याला विनंती आहे की आपण अगदी बाउंड्री लाईनच्या आजूबाजूला आपले स्वयंसेवक उभे केले तर खूप बरं होईल, कारण की बॉल आल्यानंतर बॉल बाहेर गेल्यानंतर थोडासा उशीर येतोय। विनंती असेल तर आपण सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपले स्वयंसेवक सागर दादा स्वयंसेवक थोडेसे उभे केले तर बरं होईल, कारण की बॉल आपल्याला लगेच आला पाहिजे याची नोंद घ्या। कॅडनेस प्रीमियर लीग 2026 सेमीफायनल पहिली पाहायला मिळते। सिया 11 नीलम मसाला ड्रायफ्रुट्स यांच्या दरम्यान पहिली सेमीफायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर शिवशक्ती रायडर्सच्या टीमचे संघमालक आदरणीय श्री रविदादा पोपळे साहेब त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यावं, आणि त्याचबरोबर मनीष कदम आणि अमोल फडतरे यांनाही विनंती करेन आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं। त्याचबरोबर जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्व संघ मालकांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। आयोजकांच्या माध्यमातून आपला यथोचित मान सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत। तर जाऊया मॅचच्या दिशेने। सर्व आयोजक कमिटी आहे त्या सर्वांना विनंती करेन की आता आपण सीमारेषेचा ताबा घ्यावा। विनंती असेल बॉल मैदानाच्या बाहेर गेला की मैदानाच्या आतमध्ये लगोलग बॉलची पूर्तता करायची आहे। आपल्या सर्वांना विनंती करेन, अजूनही 3 मॅचेस आहेत त्यामुळे घाई करा विनंती असेल, कारण वेळ खूप झालेला आहे मित्रांनो। आता आयोजक कमिटीला देखील विनंती करेन, आता तुम्ही शांत बसून चालणार नाहीये, तुम्ही देखील बाउंड्री लाईनचा ताबा घ्या अशी आम्ही आपणास विनंती करतोय। जाऊया मॅचच्या दिशेने। थँक्यू सो मच। तर पाहतोय आपण पहिली सेमीफायनल सिया 11 नीलम मसाला ड्रायफ्रूट पहिला षटक आकाश सामंतराय पहिला षटकात असताना विजयच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू अगदी सबकन निघून गेला पाठीमागे श्रीरक्षकाच्या हातामध्ये। डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते। काय पहिलाच बॉल इथे मात्र आकाश सामंतराय आज पाहायला मिळाले। सातारा प्रीमियर लीग मध्ये याच गोलंदाजाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला होता। आज इथे कॅडनेस प्रीमियर लीग मध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना आकाश सामंतरायला आपण पाहतोय। अकोट टाप्याचा चेंडू आहे, थोडासा खाली राहिलाय परंतु तिथे ते मात्र बालंबाल बसवला गेलाय। काय एफर्ट्स दाखवले स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, चेंडूला फील्ड देखील केलाय आणि फलंदाज इथे मात्र आता एकही धाव काढू शकला नाहीये। चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंमध्ये आपल्याला आकाश सामंतराय यांची पाहायला मिळते। तर विजय त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विजय मोरे सध्याच्या घडीला मागच्या मॅच मध्ये अगदी चांगली फटकेबाजी करत होताना आपल्याला पाहायला मिळाला, त्याला मात्र थांबवून ठेवण्याचं काम आकाश सामंतराय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। काही मॅच मित्रांनो पहिली सेमीफायनल आपण पाहतोय कॅडनेस प्रीमियर लीग 2026 चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। अजून एक चांगला चेंडू आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडला जातोय। पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच असं म्हणलं जातं। आणि विजय मोरे मागच्या मॅच मध्ये अगदी षटकारांचा बादशाह, त्याला मात्र इथे 0 या धाव संख्येवरती माघारी पाठवताना आपल्याला पाहायला मिळतात। कमबॅक केलाय गोलंदाज आपण पाहिलं तर आकाश सामंतराय। मागच्या मॅच मध्ये थोडासा महागडा जरूर ठरला होता, परंतु स्वतःवरती सावरलाय, स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि बघता बघता विजय देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळालाय। पहिले 3 चेंडू आतापर्यंत मी म्हणेन आकाशचे अगदी अप्रतिम पाहायला मिळाले। 2 चेंडू डॉट आणि त्याच्यानंतर मात्र इथे एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय। आयुष्याच्या शर्यतीत धावताना मधून मधून मागे वळून बघायचं असतं आपण कसे आणि कोणत्या परिस्थितीत इथपर्यंत पोहोचलो याची जाणीव आपल्याला असली पाहिजे। दोन्ही संघांचा प्रवास पाहिला ना तर अगदी चांगला राहिलाय, पण या प्रवासामध्ये अगदी चांगला प्रवास कोण करेल आणि मेगा फायनल मध्ये कोण धडक मारेल। अकोट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये शर्यत लागली आहे। चेंडू मात्र हळूहळू निघून जाईल आणि चेंडू मात्र ही शर्यत जिंकतोय आणि सेमीफायनल मध्ये पहिला चौकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। ऑटो शॉट पहिला चेंडू पेस करत असताना इथे मात्र आपण पाहिलं तर चंद्रकांत मानेच्या बॅट मधून पहिला क्रॅकिंग चौकार आपल्याला पाहायला मिळतोय।
4 चेंडूंच्या पाठीमागे 4 धावा खर्च केल्या गेल्यात आणि फक्त 1 विकेट देखील मिळवली आहे. हे 2 चेंडू आकाश सामंतरायचे फेस करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील चंद्रकांत माने. चांगला चेंडू आहे, पायावरती जाऊन आदळला, तिथे मात्र पाहतोय एकही धाव येणार नाहीये. अगदी चांगली गोलंदाजी, खचून न जाता चौकार आल्यानंतर देखील आकाश सामंतराय याचं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. आज बोर्णे टीमचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या संघाचं नाव या ठिकाणी करताना हा आकाश सामंतराय सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहे. सातारा प्रीमियर लीग मध्ये काय अफलातून गोलंदाजी राहिली होती या गोलंदाजी आपण देखील पाहिली असाल, परंतु कॅडनेक्स प्रीमियर लीग मध्ये देखील तोच दरारा, तोच दमखम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फसवले, इथे मात्र फलंदाज माघारी जाताना पाहायला मिळेल. पहिलं षटक संपले, पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती फक्त 4 धावा. पहिलं षटक मित्रांनो संपलंय. पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. CI11 संघाने प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर इतर मात्र तजासचं उत्तर आकाश सामंतरायच्या माध्यमातून फलंदाजांना देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आता कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून लकी ड्रॉसाठी देखील सायकल देखील ठेवण्यात आलेली आहे. ज्या प्रेक्षकांना, ज्या खेळाडूंना, ज्या क्रिकेट रसिकांना मात्र कुपन घ्यायचे असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती विजय कदम यांच्याशी संपर्क साधावा. आणि थोड्याच वेळामध्ये आता लकी ड्रॉचे चिठ्ठ्या देखील थोड्याच वेळामध्ये उडवणार आहोत. त्यामुळेच सर्व प्रेक्षकांना, सर्व क्रिकेट रसिकांना आम्ही विनंती करतोय, जर आपल्याला सायकल मिळवायची असेल फक्त 25 रुपयामध्ये तर लकी ड्रॉच्या कुपन तुम्ही मुख्य व्यासपीठावरती मिळत आहेत. 25 रुपयामध्ये तुम्हाला सायकल मिळवण्याची आज संधी चालून आले, त्या संधीचं तुम्ही सोनं करा. एक प्रमुख आकर्षण राहिलेलं आहे या स्पर्धेचं आणि खरं तर आता चर्चा नुसती होते या मुख्य व्यासपीठावरती ती सायकल कोणाला लागणार, लकी ड्रॉमधून कोणता तो भाग्य विजेता असेल की त्याला सायकल लाभली जाईल. त्यासाठी कुपन घ्या. थँक्यू सो मच. थँक्यू. नितीन आलाय. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू आहे. याच नितीनने मागच्या मॅच मध्ये अगदी टिचून गोलंदाजी टाकली होती मित्रांनो. 4 विकेट्स देखील मिळवल्या होत्या. हाच नितीन. पिसाने गावचा पट्ट्या, सध्या गोन्सोली कॉलनी मधून अनावळे गावचा पट्ट्या, अनावळेवाडी गावचा पट्ट्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू आहे, परंतु पंच आमच्याकडे वळतायत, हात समांतर करतायत आणि अवांतर धाव खर्च करताना या ठिकाणी आपण पाहिलं तर नितीन शिंदे सध्याच्या घडीला हा देखील गोलंदाज अगदी चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर दोन्ही संघाने स्वप्न पाहिलंय, परंतु हे स्वप्न पूर्ण करायचं असेल ना तर मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी कोणाचं स्वप्न पूर्ण होईल हे देखील पाहावं लागेल. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीयेत, एकही धाव नाहीये. सध्याच्या घडीला रामदास कालच्या मॅच पासून आपण जर पाहिलं तर चांगली फलंदाजी करत होता, परंतु ही महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच मध्ये तुम्हाला तिथे अगदी पाय रोवून उभा धावा कराव्या लागतील आणि इथे धावांच्या शोधात आहे मी म्हणेन टीम. आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र कालपासून आपण ज्या मॅच पाहिल्या अगदी चांगला मॅच पाहायला मिळाला, परंतु ही मॅच मात्र डू अँड डाय ही मॅच पाहायला मिळेल. चांगला फटका आहे, स्ट्रेट ड्राईव्ह फटका, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय. एकाच सभेवरती मानावं लागेल आणि खरं तर तिथे आपण पाहिलं सचिन शेडगे सध्या कॉमेंट्री बॉक्स मधून देखील त्यांचा आपण आवाज ऐकला. आज स्वतः मैदानाच्या आतमध्ये खेळताना आज CI11 टीम कडून आपल्याला पाहायला मिळतात. नितीन शिंदे आपण सध्याच्या घडीला गोलंदाजीसाठी पाहतोय. चांगली गोलंदाजी नितीन शिंदे यांची पाहायला मिळते. युनिस काजी ही आता इथे देखील चांगला चेंडू आहे. यॉर्कर चेंडू क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. काय गोलंदाजी आहे. CI11 टॉस जिंकल्यानंतर का गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, कारण की त्यांच्याकडे अशी गोलंदाजी आहे. आकाश सामंतराय त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना नितीन शिंदेचं देखील कौतुक करावं लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 6 वरती 2 गडी बाद ही परिस्थिती आपण स्थिती घडीला पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता, अगदी सरळ लॉंग ऑन मध्ये चेंडू येतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक सचिन आहेत, परंतु तिथे एक सिंगल धाव
धावफलकावरती पाहायला मिळते. सध्याच्या घडीला युनिस काझी आणि त्यांच्या साथीला रामदास मनवे आता रंगात यावं लागेल, ढंगात यावं लागेल आणि इथे मात्र आता थांबून थकून चालणार नाहीये. इथे मात्र रोकटोक प्रत्युत्तर द्यावं लागेल. नितीन आणि हलक्या हाताने खेळून काढला, तिथे गॅप आहे परंतु एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पाहता पाहता 2 धावा धावफलकावरती कंप्लीट होत असताना रामदास मनवे आणि युनिस काझी यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. संघाचं धावफलक जर पाहिलं तर सध्याच्या घडीला 2 षटक संपलेत. 2 षटकाच्या अखेरीस संघाची अवस्था आपण पाहिली तर 9 वरती 2 गडी बाद. खरं तर ही मॅच आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 1. जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. पळायचे असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा आणि इथे स्वतःला जिंकण्यासाठी पळायचं असेल ना तर आता मात्र मी म्हणेन या ठिकाणी नीलम मसाला ड्रायफ्रुट्सचा संघाला इथे मात्र आता थांबून थकून चालणार नाहीये. जिद्दीने खेळ करावा लागेल. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. जो जिंकेल तो फायनल मध्ये कॅडनेस प्रीमियर लीग 2026 फायनल मध्ये कोणत्या संघाचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल ही असणारी पहिली सेमीफायनल सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आज युनिक लाईव्हच्या माध्यमातून अगदी ही स्पर्धा कव्हर केली जाते. कृष्णा देवरे असतील कॅमेरामॅन अगदी चांगल्या पद्धतीने काम करताना ही पूर्ण वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. आज या वाहिनीवरती अगदी घर बसल्या तुम्हाला हा मॅचेस देखील पाहायला मिळतात आणि अगदी या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग राजा आमच्या समवेत सोडलेत ना त्यांचं देखील आपण कॅडनेस प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूयात. आपल्यासाठी देखील या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून लकी ड्रॉ आहे आणि या लकी ड्रॉ साठी तुम्हाला देखील ऑनलाईन या ठिकाणी तिकीट घेता येतील. लकी ड्रॉ साठी अगदी आकर्षक सायकल आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय राकेश गाडगे पहिल्या चेंडूवरती आगतम स्वागतम सुस्वागतम. युनिस काझीच्या बॅट मधून आता मात्र षटकार आलाय आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. याच फटक्यांची जरूरत आहे. सध्याच्या घडीला डगआउट मध्ये पाहिलं तर चिंतेचं वातावरण आहे. आयोजक कमिटी बॉल पुरवा. सध्याच्या घडीला आपण पाहतोय डगआउट मध्ये थोडंसं शांततेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते परंतु या षटकाराने आनंद थोडासा आलाय खरा परंतु हा आनंद टिकवायचा असेल ना तर रामदास मनवे आणि त्यांच्या साथीला युनिस काझी सध्याच्या घडीला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेट चाहते क्रिकेट प्रेमी क्रिकेट वर्ग आज खरं तर कॅडनेस प्रीमियर लीग हा थरार आपण पाहतोय. क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची जत्रा क्रिकेटचं रणकंदन आपण या ठिकाणी पाहतोय. आज आपल्या भागातील अगदी सातारा जिल्ह्यातील 3 विभागामधून अगदी उरमोडी असोसिएशन असू द्या सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असू द्या त्याचबरोबर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन असू द्या या 3 असोसिएशन मधील अगदी प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी या बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चांगला चेंडू आहे इथे मात्र पायांवरती चालला. एक सिंगल तिथे आली नाही आहे. सिंगल डॉट चेंडू पाहायला मिळतो. ज्या खेळाने आम्हाला वेळ लावले ना तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने आपल्याला ओळख करून दिली ना तो खेळ म्हणजे क्रिकेट आणि ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना मित्र परिवार जोडून दिला ना तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि हाच खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पहिली सेमीफायनल पाहतोय. सिया 11 संघ सध्याच्या स्थितीला अगदी चांगली गोलंदाजी टिचून अगदी तिखट मारा करताना आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू आहे तिथे मात्र हलक्या हाताने पुश केलाय. पुश केल्यानंतर एक सिंगल धाव आली आहे. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी आहेत. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला 16 या अंकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. कालपासून आपण जर पाहिलं तर 60 70 75 धावा कुठल्या जात होत्या परंतु ही मॅच आहे महत्वपूर्ण मॅच. प्रेशर आहे आणि याच प्रेशरमुळे आता मात्र कुठेतरी धावा कमी येताना आपल्याला पाहायला मिळतात. राकेश खाडगे असं गोलंदाज आपण तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. रामदास मनवे अजूनही शांत आहेत परंतु शांतीमध्ये क्रांती जरूर करावी लागेल. रामदास मनवे यांच्याकडे हिंमत आहे.
म्हणून म्हटलं जातं ना, ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच आहे मित्रांनो किंमत. इथे किंमत आणि हिम्मत दोन्ही सूत्र एकत्र करावे लागतील आणि हे सूत्र वापरून इथे मात्र आता रामदास मनवेला मात्र इथे थांबून चालणार नाहीये. व्हॉट अ मॅच मित्रांनो. पहिली सेमीफायनल, पहिली इनिंग आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मधले अजूनही काही चेंडू शिल्लक असताना पाहायला मिळतील. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, कॅचची संधी आहे, कॅच सुटली आहे, ड्रॉप झालाय. नो मॅच लँड मध्ये पडल्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट अ मॅच मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय मॅच रंगली आहे. पहिल्या 3 षटकामध्ये अगदी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या गेल्यात, परंतु या बेड्या खोलायच्या असतील ना, ही चावी अगदी आपल्या हातामध्ये घ्यावी लागेल आणि या चावीने बेड्या मात्र उखडून टाकाव्या लागतील. युनिस काशी आणि रामदास मनवे याला. आता मात्र चांगला फटका युनिस काशीच्या बॅट मधून दूर 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 आणि दूरच दूर आला षटकार. 6 धावा. रामदास मनवे एकच नाव मैदानाच्या आतमध्ये रेंगाळताना सध्याच्या घडीला पाहतोय. त्या कालच्या सत्रापासून आपण पाहिलं तर रामदास मनवे आणि युनिस काजी हे चांगला खेळ करत होते, परंतु आता मात्र या ठिकाणी युनिस काजीने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. त्याच्या बॅट मधून हा दुसरा धमाका आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. राकेश घाडगे देखील कमी नाहीये. राकेश घाडगेकडे देखील क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे. अजून एक चांगला चेंडू आहे. इथे मात्र काय घडतंय, क्लीन बोल्ड. ओ माय गॉड. जसं उत्तर टी फॉर टॅलेंट, टी फॉर टॅक असं उत्तर दिलंय. मैदानाच्या आतमध्ये षटकार आल्यानंतर इथे मात्र युनिस काशीला देखील माघारी पाठवलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला राकेश घाडगे यांची पाहायला मिळते. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या टोटल झाली आहे 23. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. व्हॉट अ मॅच मित्रांनो. पहिली सेमीफायनल CI11 विपक्ष नीलम मसाला आणि ड्रायफ्रूट संघाच्या दरम्यान पाहायला मिळते. सध्याच्या घडीला पाहिलं तर नीलम मसाला ड्रायफ्रूट संघ धावांचा वेग वाढवण्याच्या कुठेतरी मार्गामध्ये विकेट्सचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, अर्थातच सागर वनवे. त्याचबरोबर आता आदित्य निपाणे यांच्यासाठी एक प्राइज आलेला आहे, खास करून गावावरतून रोशन निपाणे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचा प्राइज आलेला आहे. थँक्यू सो मच रोशन निपाणे. आपण खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवताय, खेळाडूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप देत आहे, त्याबद्दल आम्ही तुमचं पुनर्शकदा मनपूर्वक आभार मानत आहोत. जरी तुमचं मन गावाला असेल किंवा शरीर गावाला असेल तरी मन तुमचं मुंबईमध्ये रमलेलं आहे हे आम्हाला देखील कळत आहे. थँक्यू सो मच. आदित्य पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आहे. इथे मात्र स्वागत केले रामदास मनवेच्या बॅट मधून. आता मात्र षटकार. 6 धावा. अक्का गोला उछाल कर बोला आणि रामदास मनवेच्या बॅट मधून आला हा 6 धावांचा टोला. षटकार षटकार षटकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले. संघाचं धावफलक जाऊन पोहोचलंय 29 धावा. त्याचबरोबर यानंतरची सेमीफायनल क्रमांक 2 टीमच्या दरम्यान खेळली जाईल. श्री कालिका वॉरियर्स विरुद्ध सावकर 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. सावकर 11 टीमचे कॅप्टन आणि श्री कालिका वॉरियर्स टीमचे कॅप्टन. शेवटचा कॉल असेल, रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. थँक्यू सो मच. तर नक्कीच या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळालाय. तुमची सावली निर्माण करायची असेल ना तर ऊन झेलायची मित्रांनो तयारी ठेवा. आता मात्र या 2 पठ्ठ्याने कालपासून ऊन झेललंय, परंतु इथे मात्र चला बॉल द्या. आयुष्य कमिटी जरा बॉल द्या. आता मात्र पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर आदित्यच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती रामदासच्या बॅट मधून इथे मात्र चांगला फटका 6 धावांसाठी आपण पाहिला तर आलाय. प्रयत्न सुरू केले ना की यशाच्या वाटा मित्रांनो आपोआप तुम्हाला सापडतात आणि ही यशाची वाट जणू काय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
नवीन बॉल आहे मग भेटू शेवट ओव्हर आहे नवीन आम्ही पण काय आम्हाला भेटलं ना आम्ही भेटून लांब टाकून देणार तिकडे घ्या नवीन बॉल चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करूयात. आपण पाहतोय 3.1 चेंडूंचा खेळ संपला. 29 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती पाहतोय. 3 विकेट्स. नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स संघाची स्थिती पाहतोय. परंतु आता मात्र अजूनही 5 चेंडू बॅलन्स आहेत आणि 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये रामदास मनवे आणि सागर मनवे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. वाट चुकली तरी चालेल, लोकांनी साथ सोडली तरीही चालेल, पण स्वतःवरचा विश्वास आणि स्वतःवरची ताकद जर सोडून गेली तर आयुष्य तिथेच थांबतं. परंतु इथे जर थांबायचं असेल ना तर रामदास मनवेला आता मात्र थांबून चालणार नाहीये, थकून चालणार नाहीये. आता मात्र जशा तसं उत्तर द्यावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि या 5 चेंडूंच्या पाठीमागे किती धावांचा डोंगर उभा करेल. चला CI11 टीम चला मॅच ऑन करा. फिल्डिंग करू नका, जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करा, लगोलग मॅच ऑन करा. मित्रांनो वेळेचं बंधन आहेत, थोडीशी घाई करा. अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. आज खरं तर सर्वांचं लक्ष आणखीन एका मॅचकडे लागलंय, कारण फायनलचा सामना असेल T20 विश्व वर्ल्ड कपचा. भारत विरुद्ध न्यूझीलंड असा देखील सामना आहे आणि त्याही मॅचकडे सर्वांचं लक्ष लागलंय, त्यामुळे थोडीशी घाई करा. आदित्य आलाय. अजून एक चांगला फटका, परंतु तिथे मात्र कॅच पडली आहे आणि तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक आला नाहीये. ही कॅच घेणं मित्रांनो इम्पॉर्टंट होतं. त्या ठिकाणी रामदास मनवे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अशी जर तुम्ही जीवदान दिले, चुकी दिली ना, तर हा रामदास मनवे मात्र इथे थांबणार नाहीये. प्रत्येक वेळी डरकाळी फोडायची आवश्यकता नसते, शांतीत देखील क्रांती केली जाते. हे देखील रामदास मनवे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु इथे काय करताय, गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि इथे मात्र अगदी चोरटी धाव पाहायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. संघाचं धावफलक पाहतोय. सध्याच्या घडीला 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही या षटकातले चेंडू बॅलन्स आहेत, ते मात्र 3 चेंडू. रामदास मनवे मैदानाच्या आतमध्ये सध्या देखील आहे आणि इथे मात्र अकोट टप्प्याचा चेंडू चांगला स्पंच केलाय. समोरच्या दिशेला सचिन आहे. एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु थ्रो देखील चांगला आहे, परंतु तोपर्यंत ही ते 2 धावा कंप्लीट. अगदी धावांचा वेग, धावांची शोधाशोध, धावांचा या ठिकाणी आपल्याला परिश्रम धावांसाठी करायला लागतंय. असं म्हटलं जाताना एका धावेला किंमत आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे 2 धावा कंप्लीट करत असताना सध्याच्या घडीला नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. 3 गाड्यांच्या मोबाईलात अजूनही शेवटचे 2 चेंडू बॅलन्स. 2 चेंडू मध्ये रामदास मनवे काय करतील पाहूया. चांगला चेंडू आहे, बॅटची कड आले, चेंडू पाठीमागे चाललाय, एकही रन नाही आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. रामदास याला देखील थांबवले. आता शेवटचा बॉल आहे, सेमीफायनल क्रमांक पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा बॉल आदित्यचा आपण पाहतोय. चांगला आहे, तिथे मात्र चेंडू कार्पेटच्या साईडने चेंडू तिथे मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये चालला. एक सिंगल धाव आले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि या 2 धावेबरोबर पहिल्या इनिंगचा मित्रांनो खेळ इथे मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांच्या पाठीमागे जमा केल्यात 33, 34, 35 धावा आणि 36 धावांचं सोपं आणि अवघड देखील म्हणावं लागेल. परंतु आपण जर पाहिलं तर जशा जशा मॅच अगदी संपायला जातात तसं तसं आव्हान आपण पाहतोय कमी होताना पाहायला मिळतंय. जिथे धावा कमी झाल्यात, 35 धावा झाल्यात आणि 36 धावा इथे मात्र करायचे आहेत त्या CI11 संघाला. CI11 संघाचं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. पहिलं षटक टाकलं आकाश सामंतराय, चांगलं षटक आपल्याला हाताळायला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर नितीन शिंदेचं षटक चांगलं पाहायला मिळालं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर राकेश घाडगेचं षटक चांगलं पाहायला मिळालं आणि शेवटचं षटक आदित्यला जरी षटकार आला असला ना तरी देखील त्यांनी डाव सावरलाय. परंतु आता इथून पुढे काम करावं लागेल ते फलंदाजांना. गोलंदाजाचं काम अगदी गोलंदाजाने पूर्णपणे केलेलं आहे, अगदी कमी धावसंख्येमध्ये थांबवलेलं आहे. परंतु फलंदाजी कशी होईल आणि कशा पद्धतीने फलंदाजी करतील हे देखील आपल्याला पाहावं लागेल.
तर तितकंच मी म्हणेन नीलम ड्रायफ्रुट्स नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स यांच्या माध्यमातून आता मात्र गोलंदाजी करायची आहे आणि गोलंदाजी धारदार गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. तर नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूयात. तिथे मात्र तुषारजी झांबळे सर आपल्या समेत जोडले जातील, ज्यांचा आवाज आपण कॅडलेक्स प्रीमियर लीग मध्ये गेली 2 दिवस ऐकतोय. अगदी ही समालोचक आपण पाहिलं तर विनोद जाधव सर असतील, तुषार झांबळे सर असतील, सचिन शेडगे सर असतील, या सर्वच समालोचनाचं अगदी कौतुक करावं तेवढं कमी आहे. थँक्यू. आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय, पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचा एक बहरदार आवाज आणि 22 गावचा एक बुलंद आवाज, स्टार क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे, निवृत्ती शिंदे सरांचा आवाज तुम्ही ऐकताय. चला टॉससाठी या. टॉस आपण करूया. 2 टीमच्या दरम्यान सेमीफायनल क्रमांक 2. एका बाजूला टीम असेल कालिका वॉरियर्स, त्यांच्या विरुद्ध टीम असेल आपल्याला पाहायला मिळेल सावकर 11. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी या. आणि आता टॉस करण्यासाठी मी विनंती करेन अर्थातच अंकुशराव कदम साहेब यांना विनंती करेन की आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. चला मॅच साठी या. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. सेमीफायनल क्रमांक 2. एका बाजूला टीम आहे सावकर 11 प्रकाशदादा जाधव यांच्या संघ मालकीचा संघ, तर दुसरा संघ आहे दीपक दादा कळके यांच्या संघ मालकीचा संघ श्री कालिका वॉरियर्स. या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया. सेमीफायनल क्रमांक 2. कॉल कोण देणार? सेमीफायनल क्रमांक 2 ची मॅच आहे आणि सावकर 11 टीमचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात सतीश देटे. हे कॉल करतील. कॉइन स्पिन करायचं आहे. आदरणीय श्री अंकुशराव कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. कॉइन स्पिन हेड कॉल केलेला आहे आणि अर्थातच हेड आलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे सावकर 11 या टीमने. अभिनंदन सतीश देटे सर, तुम्ही टॉस जिंकलाय. महत्वाची मॅच आहे सेमीफायनलची मॅच आणि खरं तर टॉस जितका महत्त्वाचा होता तितकीच मॅच देखील महत्त्वाची आहे. परंतु टॉस म्हणलं की टॉस जिंकल्यानंतर 99% मॅच जिंकण्याची आशा तुमच्याकडे असते, कारण टॉसवरती निर्णय काय घ्यायचा असतो ते आपल्याला निर्णय द्यायचा असतो. टॉस जिंकला निर्णय काय देणार? आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार आहात. टॉप 4 मध्ये पोहोचलाय. सेमीफायनल मध्ये मॅच खेळतायत. समोर कालिका वॉरियर्स संघ आहे. खरं तर लीग फॉर्मॅटमध्ये एकही सामना ज्या टीमने गमावलेला नाहीये त्या टीम समोर तुम्हाला आता सेमीफायनलची मॅच खेळवायची आहे. काय रणनीती असेल आणि काय षडयंत्र रचाल तुम्ही त्या टीम बरोबर? नाही, ते खूप चांगले खेळ आहेत. एक पण मॅच न हरणे ही मोठी गोष्ट आहे. आम्हाला सर्व माहिती आहे ॲक्च्युली, की त्यांना पण माहिती आहे कोण काय खेळतं, अमोलदादा काय खेळतो किंवा शशी वगैरे. तर थोडी रणनीती आहे, कुठे बॉल टाकायचे काय टाकायचे. पहिली गोष्ट तर मनासारखी झाली टॉसची. मी त्याला बोललेलो आता की मला हे पाहिजे, देतोस तर मी घेतो, पण नाही दिलं त्याने. ठीक आहे, भेटलं ते मला आता. तर आम्ही खेळू. सर्व आपलेच प्लेयर आहेत, सर्व आपले जे आहेत. तर आम्ही जिंकण्यासाठी खेळू, चांगलं व्यवस्थित खेळू आणि क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणार आहात. मॅचचा रिझल्ट काही लागो, पण पुढील वर्षाच्या या स्पर्धेची उत्सुकता लागली का? हो नक्की. खूप मी पहिल्या दिवशीच बोललेलो की काही ठराविक लोक एकत्र येऊन जर एवढं मोठं करू शकतात तर खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच. जाऊया कालिका वॉरियर्स टीमकडेच्या कॅप्टनकडे. टॉस मात्र आलाय परंतु सामना आलेला नाहीत. आपल्या वाटेल प्रथम बॅटिंग किती धावसंख्येचं लक्ष सेट कराल? आम्ही बॅटिंगमध्ये 70 ते 80 रनाच्या मजल मारण्याचा प्रयत्न करू. 4 मॅच जिंकलेत आणि अगदी टॉपला आहात, परंतु ही मॅच डोआ डायची करूया मोरोची स्थिती बऱ्याच लीगमध्ये असं पाहायला मिळतो. टॉपला गेल्यानंतर नॉकआउटला मात्र पराभव स्वीकारावा लागतो. काय रणनीती आणि आपलं मत काय व्यक्त कराल? असं काय होणार नाही, तर आम्ही गेम प्लॅनच खेळणार आहे आणि काही विषय येणार नाही. जिंकू आम्ही. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. अगदी सावकर 11 एका बाजूला आणि एका बाजूला आपण पाहतोय कालिका वॉरियर्स. 2 टीम मधील बॅटल सावकर 11 जिंकले. नाणेफेक प्रथम घेतलंय. क्षेत्ररक्षण बॅटिंगसाठी आमंत्रित केले कालिका वॉरियर्स टीमला आणि मॅचला जशी सुरुवात होईल त्यावेळेस मायक्रोफोनवरती आवाज येईल निवृत्ती शिंदे सर यांचा. थँक्यू सो मच. आणि आता खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे, एकेव गावच्या सर्व महिला इथे आज बहुसंख्येने देखील उपस्थित राहिलेल्या आहेत. आज खरं तर महिला दिन आहे, जागतिक महिला दिन. आई, बहीण, पत्नी, मुलगी प्रत्येक रूपात तीच शक्ती, तीच प्रेरणा
महिला म्हणजे सन्मान, संस्कार आणि सामर्थ्य यांचा सुंदर संगम. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे समाजाला खरा विकास होतो. तिच्या कष्टाने घर उभं राहतं, तिच्या धैर्याने समाज पुढे जातो. अशा सर्व महिलांना महिला दिनाच्या दिव्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. स्त्री ही केवळ व्यक्ती नाही, ती एक प्रेरणा आहे जी प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी ताकद देते. घराची शान, समाजाची ओळख आणि संस्कृतीची ताकद म्हणजे स्त्री. आणि एकीव गावच्या या सर्व रणरागिने आज मुख्य व्यासपीठावरती येताना पाहायला मिळत आहेत. सौ पल्लवीताई कदम यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती होत आहे आगमन. त्याचबरोबर सौ आज्ञाताई कदम यांचं देखील आगमन. सौ शिल्पाताई कदम यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आगमन. पुष्पाताई कदम यांचंही मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्याचबरोबर आलेल्या सर्व महिला मंडळांचं आम्ही पुनर्च एकदा कॅडेनेक्स प्रीमियर लीग 2026च्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर दीपालीताई कदम यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर रुपालीताई कदम यांचंही मुख्य व्यासपीठावरती आगमन. सर्व माता भगिनींचं आम्ही कॅडेनेक्स प्रीमियर लीग 2026च्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. इथे मात्र पाहतोय युनुस काहीच्या पहिल्याच बॉलवरती पहिला षटकार, पहिला धमाका, पहिला अटम बॉम्ब, पहिला सुत्री बॉम्ब फोडलाय संदीप कदमच्या बॅट मधून. इथे मात्र पहिला षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आज व्यासपीठावरती पाहिलं तर बहुसंख्येने महिला देखील उपस्थित राहिल्यात आणि महिला दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा कॅडनेस प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या सर्व माता भगिनींना. आज खरं तर कॅडनेस प्रीमियर लीग 8 भावांची एकजूट आणि त्यांच्या माध्यमातून असलेलं हे प्रेम आपण व्यासपीठावरती सध्याच्या घडीला पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर युनुस काजीच्या गोलंदाजीवरती पहिले 2 चांगले फटके या ठिकाणी संदीपच्या बॅट मधून. आणखी एक हाफ ट्रॅकर भिरकावून दिलाय. चेंडू अगदी गोळीगत निघून गेला सीमा रेषे पार. संदीप कदम ऑन फायर. गोलंदाज युनुस काजीला करत असताना घायल. चेंडू पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार. मागितले तरी सुख उसनं मिळत नाहीये आणि प्रयत्नाशिवाय कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाहीये. मित्रांनो, हे शिखर गाठायचं असेल ना तर इथे मात्र हरून चालणार नाहीये, थकून चालणार नाहीये. नीला मसाला आणि ड्रायपोस्ट टीमला धावसंख्या कमी आहे, परंतु ही धावसंख्या रोखायचं असेल ना तर इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला 30 चेंडूवरती सपाटून मार खाल्यानंतर आता मात्र हा चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच मित्रांनो. फक्त 35-36 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर उतरलेली जोडी. सध्याच्या घडीला संघाची धावसंख्या 16 या अंकावरती पाहायला मिळते. अजून एक हाफ ट्रॅकर. गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. चेंडू हळूहळू जमिनीला गुदगुल्या करत चाललाय सीमा रेषे पार. संदीप कदमच्या बॅट मधून आणखीन एक क्रॅकिंग जबरदस्त कव्हर ड्राईव्ह चौकार. 4 धावा. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि इथे मात्र संदीप कदमच्या बॅट मधून हा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 4 धावा. 20 धावा धावपलकावरती सध्याच्या घडीला पाहतोय. इथे मात्र स्लोअर बॉल, इथे मात्र फसवलंय, चकवलंय, परंतु पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 20. एकही गडी बाद नाहीये. त्याचबरोबर एक पारितोषिक आलेलं आहे. खरं तर CI11 टीमसाठी आणि अमोल शेडगे यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय दिलीप दादा भगत यांच्याकडून. जर अमोल शेडगे मैदानाच्या आतमध्ये उतरले, त्यांनी मॅच जिंकून दिले किंवा चांगली बॅटिंग केली तर 501 रुपयांचं प्राइज आहे अमोल शेडगे यांना. थँक्यू. खरं तर दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर सूरज पवार स्वतःचा संघनायक आणि खलनायक म्हणून ज्याला पाहिलं जातं सूरज पवार. इथे मात्र सपाडून मार खाल्यानंतर आता मात्र हे षटक कशा पद्धतीने हाताळतील. पहिला चेंडू आगतम स्वागतम आणि स्वागत षटकाराने केली आहे सुरुवात या देखील पट्ट्यानं. आणि नितीन वांगडे हे वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळत आहे. व्हॉट अ शॉट मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल क्रमांक 1 पाहतोय. CI11 टॉस जिंकल्यानंतर अगदी टिचून तिखट मारा केला आणि या तिखट माऱ्यासमोर 35 धावांचं आव्हान करत असताना फलंदाजी देखील ती चिकट पाहायला मिळते. आणखीन एक जबरदस्त
षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झाली धावसंख्यावरती 32 धावा. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज. विकास जाधव यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. फक्त 4 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी फक्त 4 धावा. What a match. काय मॅच आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये संघनायक स्वतः गोलंदाजी करतोय. 2 षटकार. इथे मात्र पाहिलं तर फलंदाज नितीन वांगडेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आनंदाचे क्षण छोटे असतात पण त्याची आठवण खूप मोठी असते मित्रांनो. हे आनंदाचे क्षण आपण पाहतोय आणि त्यांची आठवण खूप मोठी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय थोडासा क्रॅम्प आलाय परंतु क्रॅम्प आला तरी थकला नाहीये. पट्ट्या खेळताना सध्याच्या घडीला पाहतोय फक्त 4 धावा ठोकायच्या आहेत आणि इथे मात्र सिया 11 संघ पाहिलं तर मजबूत स्थितीमध्ये सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळते. स्वप्न पाहिलं होतं संघ मालक आपण पाहिलं तर सिया 11 चे संघ मालक अक्षय दादा जानकर खुश आहेत. अक्षय दादा जानकर पाहिलं तर अगदी आनंदाचे क्षण अनुभवत आहेत. चांगला फटका आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय एक सिंगल धावफलकावरती पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली टोटल 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ मॅच मित्रांनो. 1 साइड मॅच या ठिकाणी सिया 11 जिंकताना आपल्याला पाहायला मिळते. अजून एक विजयी आणि मेगा फायनल मध्ये तिकीट बुक केलंय आणि सुपर हिट फटका देखील इथे मात्र पाहायला मिळालाय. मॅच विन झाले आणि मेगा फायनल कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 मध्ये अंतिम फेरीमध्ये अगदी थाटा माटात प्रवेश केलाय सिया 11 टीम. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन. अक्षय जानकर यांच्या संघ मालकीचा संघ सिया 11 संघाने धडक मारले मेगा फायनल मध्ये. खरं तर अक्षय जानकर यांनी त्यांच्या पत्नीचं नाव मात्र